Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the second example on the computation of income from business. In the previous lecture, we have seen the first example on how the income of business is calculated. Okay, now to this lecture, we will see the second example. Here is the second example. Following is the profit and loss account of Mr. Vivek. Here the name of the owner is Mr. Vivek. Okay, and we are given the profit and loss account. Profit and loss account for the year ended 31st March 2020. आपल्याला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे ते 31 मार्च 2020 ह्या इयर एंडचं दिलेलं आहे. ओके, अँड हू इज द ओनर ऑफ द बिझनेस? द ओनर ऑफ द बिझनेस इज मिस्टर विवेक. या बिझनेसचा ओनर कोण आहे? तर विवेक हा व्यक्ती बिझनेसचा ओनर आहे. ओके, नाव वी विल स्टार्ट विथ द डेबिट साइड. दिस इज द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, and we know that on the debit side of profit and loss account we record all the expenses of the business. बिझनेसचे जे काही खर्च आहेत, ऑल द एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस आर रेकॉर्डेड ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बिझनेसचे खर्च हे रेकॉर्ड केले जातात. ओके, नाव वी विल रीड ऑल द एक्सपेन्सेस वन बाय वन. पहिला खर्च आहे, फर्स्ट एक्सपेंडिचर इज टू सॅलरी. सैलरी अमाउंट इज 1,60,000. सैलरी पेड के लिए 1,60,000. सेकेंड एक्सपेंडिचर इज रेंट. रेंट पेड अमाउंट इज 60,000. रेंट पेड के लिए 60,000. देन द थर्ड एक्सपेंडिचर इज टू कमिशन. कमिशन पेड किती केले? 16,000, 16,000. दिस इज थर्ड. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज टू ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरातीचा खर्च किती रुपये आहे? 15,000 म्हणजे 15,000. देन नेक्स्ट इज टू RDD. RDD मीन्स रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स. RDDची अमाऊंट किती आहे? 8,000, 8,000 एवढी अमाऊंट आहे. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर इज टू डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन अमाऊंट किती आहे बघा? अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन इज 22,000. डेप्रिसिएशनची रक्कम ही 22,000 एवढी दिलेली आहे. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर इज ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंगचा खर्च किती आहे? तर तो आहे 8,400, 8,400. ट्रॅव्हलिंग करण्यासाठी खर्चाला 8,400. देन नेक्स्ट इज स्टेशनरी. स्टेशनरीची अमाऊंट किती दिली आहे? 15,200, 15,200 ही स्टेशनरीची अमाऊंट आहे, स्टेशनरीचा खर्च आहे. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज इन्शुरन्स. इन्शुरन्स मीन्स इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्सचा प्रीमियम किती पेड केला आहे बघा? तर इन्शुरन्स प्रीमियम पेड केला आहे 16,000, 16,000 रुपये एवढा पेड केलेला आहे. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर इज टू इंटरेस्ट ऑन लोन. बिझनेसनं कोणतं तरी लोन काढलेलं आहे, त्या लोन कर्जावरचं व्याजाची रक्कम किती आहे बघा? तर अमाऊंट आहे 12,500, 12,500. अँड द लास्ट एक्सपेंडिचर इज टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जो कोण बिझनेसचा ओनर आहे बघा, सुरुवातीला हेडिंगमध्ये हू इज द ओनर ऑफ द बिझनेस? मिस्टर विवेक इज द ओनर ऑफ द बिझनेस अँड ऑन हिज कॅपिटल. ओके, द बिझनेस हॅज गिवन इंटरेस्ट टू हिम. इंटरेस्ट किती पेड केलं कॅपिटलवरती? इंटरेस्ट पेड इज रुपीज 13,000, 13,000 रुपये एवढा आपण इंटरेस्ट पेड केले. कशावरती? ऑन कॅपिटल. कॅपिटल कुणाचं असतं? तर बिझनेसच्या ओनरचं कॅपिटल आहे. अँड हू इज द ओनर ऑफ द बिझनेस? मिस्टर विवेक इज द ओनर ऑफ द बिझनेस. त्याला जे काही त्याचं कॅपिटल आहे त्याच्यावरती व्याज किती पेड केले? तर 13,000. दिस इज लास्ट एक्सपेंडिचर. अँड द लास्ट पॉईंट ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज टू नेट प्रॉफिट. अँड अमाऊंट ऑफ नेट प्रॉफिट गिव्हन इज 1,58,000. प्रॉफिटची रक्कम किती आहे? तर 1,58,000 एवढा प्रॉफिट दिलेला आहे. ओके, वी नो दॅट इन द प्रिव्हियस लेक्चर ऑल्सो, previous example also, we have seen that whenever we have to calculate the income of any business, then while calculating the income of any business we have to start with the net profit as per profit and loss account. ओके, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये, पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की ज्या वेळेला आपल्याला एखाद्या बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे नेट प्रॉफिट किती दिला आहे? तर तो आहे 1,58,000. याच्यापासून नेहमी आपल्याला एक्झाम्पलच्या सोल्युशनची सुरुवात करावी लागते.
ओके, तो नेट प्रॉफिट किती आहे 1,58,000. दिस इज द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही झाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड. नाव वी विल रीड द पॉईंट्स गिवन ऑन द क्रेडिट साईड. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला कोणते पॉईंट्स रेकॉर्ड केले जातात? ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वी रेकॉर्ड द डिफरंट इन्कम्स अँड गेन्स ऑफ द बिझनेस. आपल्या बिझनेसला कोणकोणते इन्कम्स मिळाले, आपल्या बिझनेसला कोणकोणते गेन्स मीन्स प्रॉफिट झाले, दे आर रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, नाव वी विल रीड वन बाय वन ऑल द इन्कम्स अँड गेन्स. द फर्स्ट इन्कम which is recorded on the credit side of profit and loss account is gross profit, and amount of gross profit is rupees 4,20,000. बिझनेसला ग्रॉस प्रॉफिट किती झालेला आहे तर 4,20,000 एवढा झालेला आहे. दिस इज फर्स्ट. सेकंड इन्कम इज बाय कमिशन. बिझनेसला कमिशन किती रुपये मिळाले तर 42,000 42,000 रुपये कमिशन मिळालेलं आहे. देन द थर्ड इन्कम इज सन्ड्री इन्कम. सन्ड्री इन्कम मीन्स मिसलेनियस इन्कम, किरकोळ इन्कम. बिझनेसला काही छोटे मोठे इन्कम मिळाले, ते किती रुपये मिळाले तर 4,200 रुपये एवढे इन्कम मिळालेलं आहे. देन नेक्स्ट इन्कम इज इंटरेस्ट फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. मीन्स द बिझनेस or the owner has made certain investment, and on that investment they have received the interest of rupees 35,000. इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे, गुंतवणूक जी केलेली आहे त्याच्यावरती व्याज मिळालं. किती रुपये व्याज मिळाले तर 35,000 रुपये एवढे व्याज मिळालेलं आहे. अँड द लास्ट इन्कम ऑन द क्रेडिट साईड इज गिफ्ट फ्रॉम फ्रेंड. ओके, जो कोण बिझनेसचा ओनर आहे, हु इज द ओनर? मिस्टर विवेक इज द ओनर ऑफ द बिझनेस अँड ही हॅज रिसिव्ड ए गिफ्ट फ्रॉम फ्रेंड ऑफ रुपीज 2,900. हा जो कोण बिझनेसचा ओनर आहे मिस्टर विवेक, त्याला त्याच्या फ्रेंडकडून, मित्राकडून 2,900 रुपयाचं गिफ्ट मिळालेलं आहे. ओके, these are the incomes which are mentioned on the credit side of profit and loss account, and the total of profit and loss account is 5,04,100, 5,04,100. This is the debit side and credit side of profit and loss account. Now we will read the additional information, that is adjustments. The first adjustment is depreciation as per income tax is rupees 18,000. ओके, पहिले ॲडजस्टमेंट काय सांगितले? इन्कम टॅक्स रूल्सप्रमाणे डेप्रिसिएशन किती पाहिजे तर 18,000 पाहिजे. म्हणजे हे ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनवर आहे. आपण पहिल्यांदा त्याला टिकमार्क करूया. बघा डेप्रिसिएशन कुठे दिलेलं आहे. हिअर डेप्रिसिएशन अमाऊंट इज गिवन, सो वी विल टिकमार्क ऑन डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनवर फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे. नाव सेकंड ॲडजस्टमेंट रेंट इन्क्लूड. ओके, मीन्स दिस ॲडजस्टमेंट इज ऑन रेंट. फर्स्ट वी विल टिकमार्क ऑन रेंट. ओके, आपण रेंटवरती टिकमार्क करूया. रेंट इथं दिलेलं आहे 2 नंबरला, त्याला आपण टिकमार्क केली. ओके, दिस इज सेकंड ॲडजस्टमेंट. नाव द थर्ड ॲडजस्टमेंट ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्लूड. मीन्स दिस ॲडजस्टमेंट इज ऑन ॲडव्हर्टाइजमेंट. आपण ॲडव्हर्टाइजमेंटला टिकमार्क करूया. बघा इथे ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे, त्याला आपण टिकमार्क केली. दिस इज थर्ड ॲडजस्टमेंट. अँड लास्ट ॲडजस्टमेंट इज ऑन ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. Okay, traveling expenses include. So this is traveling adjustment on traveling expenses. So we will tick mark on traveling expenses. These are the 4 adjustments given. Okay, and here we are required to compute the taxable income from business for assessment year 2020-21. आपल्याला शेवटी सांगितले की या बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे कोणत्या वर्षासाठी? फॉर असेसमेंट इयर 2020-21, 2020-21साठी आपल्याला इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस. ओके, आता एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी फर्स्ट वी हॅव टू रेकॉर्ड द नेम ऑफ द ओनर. द नेम ऑफ द ओनर इज मिस्टर विवेक. सो वी विल स्टार्ट विथ द सोल्युशन. दिस इज सोल्युशन. In the middle we should write the name of the owner, Mr. Vivek. Then on the second line we should write the computation of income from business. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून त्याला आपण हेडिंग देतो कॉम्प्युटेशन. कॉम्प्युटेशन मीन्स कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. ओके, हे सेकंड लाईनला लिहायचं. आणि कोणत्या वर्षासाठी तर त्यांनी एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे फॉर असेसमेंट इयर 2020-21. ते इथे मेन्शन करायचं थर्ड लाईनला फॉर AY असेसमेंट इयर 2020-21.
So before calculating the income from business, before starting the solution, we have to mention 3 points. First, we have to write the name of the owner. Second, we have to write from of which heading, of which source we are calculating the income. आपण या ठिकाणी बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय, सो वी शुड राईट द सेंटेन्स कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. दिस इज सेकंड point. And third point is for which assessment year. Here we have to calculate the income for assessment year 2020-21. So we should record it on the third line at the center for AY. AY means assessment year 2020-21. Okay, so this is the format, and when we have to calculate the income from business, we have to prepare 3 columns. First column is particulars, second column is amount in rupees, and third column is amount in rupees. Correct. पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण आपण हा फॉर्मॅट पाहिलेला आहे. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं असतं, त्यावेळेला इन्कम कॅल्क्युलेट करण्याच्या टेबल बनवण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ओनरचं नाव लिहावं लागतं. त्यानंतर सेकंड लाईनला आपण कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस, आपण बिझनेसचे इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे मेन्शन करावं लागतं. आणि थर्ड लाईनला कोणत्या असेसमेंट इयर, तर असेसमेंट इयर जे एक्झाम्पलमध्ये सांगितले 2021 ते सुद्धा मेन्शन करावं लागतं. आणि त्याच्यानंतर आपण जे काही टेबल तयार करणार आहे इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी, त्याच्यामध्ये एकूण 3 कॉलम्स असतात. फर्स्ट कॉलम असतो पर्टिक्युलर, सेकंड कॉलम अमाऊंट इन रुपीज, अँड थर्ड कॉलम असतो तो सुद्धा अमाऊंट इन रुपीज. सो दिस इज द बेसिक फॉर्मॅट फॉर कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम बिझनेस. नाव वी विल स्टार्ट विथ द सोल्युशन. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आपल्याला बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं असतं, त्यावेळेला आपण सुरुवात कुठून करायची असते, तर सुरुवात करायची असते नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे नेट प्रॉफिट किती दिला आहे, तर 1,58,000 दिला आहे. तिथून नेहमी सुरुवात केली जाते. सो सुरुवातीला लिहायचं बघा, नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड अमाऊंट शुड बी रिटन ऑन द आउटर कॉलम 1,58,000. Okay, after writing the net profit as per profit and loss account, then the second step is add expenses disallowed. पहिल्यांदा आपण ज्या वेळेला बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करतो, सुरुवात करायची असते नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटने. अमाऊंट त्याची जे काय आहे प्रॉफिटची ते बाहेरच्या कॉलमला, आउटर कॉलमला लिहिली 1,58,000. त्यानंतर सेकंड स्टेप काय, तर जे एक्सपेन्सेस, जे खर्च आपण डिसअलाउड करणार आहोत, डिसअलाउड म्हणजे रद्द करणार आहोत, ते खर्च एक्सपेन्सेस आपण त्यामध्ये ॲड करायचे. म्हणून खाली हेडिंग द्यायचं ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. जे एक्सपेन्सेस डिसअलाउड करायचे आहेत तेवढेच फक्त इथं ते एकाखाली एक लिहिले जातात. आणि त्याची जी अमाऊंट असते ते अमाऊंट पहिल्या कॉलमला, इनर कॉलमला लिहायची असते. आता प्रश्न येतो की कोणते एक्सपेन्सेस डिसअलाउड करायचे. ओके, तर जे खर्च बिझनेसचे नाहीत, जे खर्च पर्सनल आहेत, ते फक्त डिसअलाउड केले जातात. विच एक्सपेन्सेस आर डिसअलाउड, ओनली दोज एक्सपेन्सेस विच आर नॉट रिलेटेड टू बिझनेस, विच आर पर्सनल, ओनली सच एक्सपेन्सेस आर डिसअलाउड. ओके, जे खर्च डिसअलाउड आपण करणार आहोत तेवढेच फक्त इथं आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. जे डिसअलाउड करणार आहे तेवढे. ओके, जे अलाउड आहेत ते खर्च इथं लिहावे लागत नाहीत. जे डिसअलाउड करायचे आहेत तेवढेच खर्च फक्त इथं लिहिले जातात. ओके, आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या, कोणते एक्सपेन्सेस डिसअलाउड करायचे, तर जे खर्च, जे एक्सपेन्सेस पर्सनल आहेत, वैयक्तिक आहेत, जे खर्च बिझनेसचे नाहीत, ओके, तेच खर्च हे डिसअलाउड केले जातात. आता आपण एक एक खर्च बघूया. ओके, बघा ही P&L अकाउंटची डेबिट साईड आहे. दिस इज द डेबिट साईड ऑफ P&L अकाउंट. ओके, फर्स्ट एक्सपेंडिचर काय बघा, पहिला खर्च आहे सॅलरीचा. सॅलरी किती पेड केली आहे, तर 1,60,000. ओके, आता आपल्याला माहिती आहे की आपण एवढंच बघायचं, खर्च रीड करायचा, खर्च वाचायचा, आणि तो खर्च बिझनेसचा आहे का बिझनेसचा नाही एवढं फक्त पाहायचं. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही बिझनेसमध्ये एम्प्लॉईज म्हणजे स्टाफ अपॉइंट करावा लागतो, त्या स्टाफला एम्प्लॉईजला पगार द्यावा लागतो. त्यामुळे सॅलरी हा खर्च बिझनेसचाच आहे, बरोबर. आणि बिझनेसचा खर्च आहे म्हणजे तो बिझनेसचा खर्च आहे म्हणजे तो अलाउड आहे. जर एखादा खर्च बिझनेसचा असेल तर तो अलाउड केला जातो, तो खर्च बरोबर आहे, बरोबर. तो बिझनेसचा आहे त्यामुळे तो बरोबर आहे, तो अलाउड आहे, बरोबर. आणि त्याच्यावर कोणती ॲडजस्टमेंटसुद्धा दिलेली नाही. जो
बिझनेसचा खर्च आहे म्हणून तो अलाउड केला जातो. आपल्याला सोल्युशनमध्ये फक्त कोणते एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे आहेत बघा, तर जे खर्च आपण डिसअलाउड करणार आहोत, डिसअलाउड म्हणजे रद्द, तेवढेच फक्त इथे लिहायचे आहेत. बघा मग पुढचा खर्च, सॅलरी हा बिझनेस आहे त्यामुळे तो अलाउड केला. ओके, पुढचा खर्च बघा, पुढचा खर्च आहे रेंट. रेंटवरती ॲडजस्टमेंट आहे, आपण मगाशीच त्याला टिकमार्क केलेले. रेंटचा खर्च किती आहे, तर खर्च आहे 60,000 रुपये. आता बघा रेंट 60,000 रुपये पेड केले आणि ॲडजस्टमेंट काय सांगितले बघा त्याच्यावरती, ॲडजस्टमेंट नंबर 2 वाचा. रेंट इन्क्लूड ₹8,000. रेंटमध्ये 8,000 रुपये कशाचे आहेत, ॲज म्युन्सिपल टॅक्स ऑफ हाऊस. रेंटचा जो काय खर्च आहे त्याच्यामध्ये 8,000 रुपये कशाचे इन्क्लूड केलेत आपण, तर घराचा म्युन्सिपल टॅक्स. बरोबर. मग घराचा, आपलं घर हे आपलं पर्सनल असतं, आपल्या पर्सनल स्वतःच्या घरच्यांच्या राहण्यासाठी असतं. मग घराचा कोणताही खर्च असेल, घराचं रेंट पेड केलं, घराचा टॅक्स पेड केला, घराचं रिपेअरिंग केलं, तर तो आपला घराचा खर्च आहे. घराचा म्हणजे घरगुती, घरगुती म्हणजेच तो पर्सनल खर्च झाला. किती रुपये खर्च आहे तो घराचा, 8,000 रुपये. आणि पर्सनल खर्च जे असतात ते नेहमी डिसअलाउड केले जातात. साधा सोपा नियम आहे. बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड आणि पर्सनल खर्च असेल तर तो काय करायचा, डिसअलाउड. आपण घराचं 8,000 रुपये टॅक्स पेड केला आहे, हा घरगुती म्हणजेच पर्सनल खर्च आहे आणि पर्सनल खर्च करायचे असतात डिसअलाउड. म्हणून रेंटपैकी एकूण जे काय रेंट पेड केले, किती पेड केले, 60,000. त्याच्यापैकी जे 8,000 रुपये घराचा खर्च आहे, पर्सनल आहे, तेवढं फक्त डिसअलाउड करायचं. म्हणून बघा इथं डिसअलाउडमध्ये पहिलाच पॉईंट डॅश करून लिहायचं, रेंट. रेंट आपण डिसअलाउड करतोय, कंसामध्ये त्यातपैकी काय डिसअलाउड करतोय, ब्रॅकेटमध्ये म्युन्सिपल टॅक्स ऑफ हाऊस. आणि किती रुपये, पहिल्या कॉलमला घ्यायचे 8,000 रुपये. जेवढा खर्च पर्सनल आहे तेवढाच खर्च डिसअलाउड केला. त्या खर्चाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रेंट असं नाव दिलेलं होतं, रेंट म्हणून खर्च सांगितला होता, म्हणून रेंट इथं लिहिलं. आणि कंसामध्ये कोणता खर्च आहे, तर घराचा म्युन्सिपल टॅक्स, जो पर्सनल आहे, घरगुती खर्च आहे, सगळे पर्सनल खर्च डिसअलाउड केले जातात म्हणून तो डिसअलाउडमध्ये लिहिला. हा झाला पहिला खर्च. पुढचा आहे बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, रेंट नंतर पुढचा खर्च कोणता आहे, पुढचा खर्च आहे कमिशन. कमिशन किती आहे, 16,000 रुपये. आता कमिशनवर कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे, एवढंच बघायचं. आपण डेबिट साईड बघतोय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सगळे खर्च असतात, बरोबर. मग आपण कमिशनसाठी किती रुपये पेड केलेत, कमिशनचा खर्च आहे 16,000. आता एवढंच बघायचं की कमिशन हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल आहे. जर तो खर्च बिझनेसचा असेल तर तो अलाउड, बिझनेसचा नसेल, पर्सनल असेल तर तो डिसअलाउड करायचा. मग आता बिझनेस चालवण्यासाठी कित्येक वेळेला कमिशन वगैरे पेड करावं लागतं, बरोबर. त्यामुळे कमिशन पेड केलं किंवा कमिशन आपल्याला मिळालं, हे दोन्हीही बिझनेसचेच मानले जातात. कारण की बिझनेस रन करताना, बिझनेस चालवताना आपल्याला काही वेळा कमिशन द्यावं पण लागतं, तसं काही कामं करून आपल्याला कमिशन मिळतं सुद्धा. सो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज कमिशन पेड अँड कमिशन रिसिव्ड बोथ आर रिलेटेड टू बिझनेस. त्यामुळे कमिशन पेड केलं तर तो बिझनेसचाच खर्च आहे, कमिशन मिळालं तर हा बिझनेसचाच इन्कम आहे. म्हणजे इथं जे सांगितले कमिशन किती पेड केले, 16,000 रुपये, हा बिझनेसचाच खर्च आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड केला जातो. बिझनेसचा खर्च काय करायचा, तर तो अलाउड केला जातो. इथं फक्त आपल्याला जे डिसअलाउड करायचे तेवढेच लिहायचे, त्यामुळे तो इथे येणार नाही, बरोबर. हा खर्च अलाउड आहे. पुढचा खर्च वाचा. पुढचा खर्च आहे ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरात केली, किती रुपये खर्च आहे, 15,000. आता त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, पण जर समजा ॲडजस्टमेंट नसती तर एवढंच बघायचं की ॲडव्हर्टाइजमेंट हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल. आपल्याला माहिती आहे की एव्हरी बिझनेस, वेदर इट इज स्मॉल, मीडियम साईज और लार्ज साईज बिझनेस, वेदर इट इज सोल प्रोप्रायटरी पार्टनरशिप और अ कंपनी बिझनेस, एव्हरी बिझनेस हॅज टू मेक ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, ॲडव्हर्टाइजमेंट इज अ रेग्युलर एक्सपेंडिचर ऑफ एव्हरी बिझनेस. प्रत्येक बिझनेसला जाहिरात ही करावीच लागते. ॲडव्हर्टाइजमेंट करणं हा बिझनेसचाच खर्च आहे आणि साधा नियम आपला आहे, बिझनेसचा खर्च अलाउड करायचा, तो अलाउडच होतो. पण ॲडजस्टमेंट काय बघा त्याच्यावर, ॲडव्हर्टाइजमेंटवर ॲडजस्टमेंट बघा. ॲडजस्टमेंट नंबर 3 काय, ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्लूड. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय इन्क्लूड आहे, ₹2,000. ते 2,000 कशावरती खर्च केलेत, स्पेंट फॉर फिक्सिंग द
परमनंट साइन बोर्ड्स, इथं शब्द सांगितला आहे परमनंट, कायमस्वरूपीचे बोर्ड्स लावले आपण आणि त्याचा खर्च 2000 आहे आणि तो खर्च कशामध्ये इन्क्लूड केला आहे तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. आता हा पॉईंट ही ॲडजस्टमेंट पहिल्यांदा आली आहे त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. नॉर्मली ॲडव्हर्टाइजमेंट हा बिझनेसचाच खर्च आहे, ओके. परंतु ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये 2000 कशाचे आहेत तर आपण आपल्या कंपनीमध्ये आपल्या बिझनेसमध्ये काही साइन बोर्ड्स म्हणजे दिशादर्शक फलक, ओके, बोर्ड्स लावलेले आहेत आणि ते परमनंट स्वरूपाचे आहेत, कायमस्वरूपाचे म्हणजे एकदा ते बोर्ड लावले की पुढचे 5-10 वर्ष ते बोर्ड हे वापरले जाणार आहेत. जसं आपण फिक्स्ड असेट खरेदी केलं, फर्निचर खरेदी केलं, मशिनरी खरेदी केली की ते 5-10 वर्ष आपण वापरतो, त्याचप्रमाणे साइन बोर्ड्स म्हणजे जे दिशादर्शक फलक असतात, बोर्ड्स असतात, ते सुद्धा 5-10-15 वर्ष वापरले जातात. त्यामुळं जसं फर्निचर मशिनरी आपली असेट आहे तसे हे बोर्डसुद्धा हे आपले असेट मानली जाते, हा खर्च नाही, ओके. हे महत्त्वाचं समजून घ्या की जे साइन बोर्ड्स आहेत, साइन बोर्ड्स आर युज्ड फॉर अ पिरियड ऑफ 5 years 10 years और मोर दॅन 10 years. त्यामुळं एक प्रकारे ते आपल्या फिक्स्ड असेट असल्यासारखं ते मानलं जातं. कारण जसं आपण फर्निचर किंवा मशिनरी खरेदी केल्यानंतर 5-10-15 वर्ष वापरतो, सेम त्याप्रमाणे हे बोर्डसुद्धा 10-15 वर्ष वापरले जातात. त्यामुळे ते एक प्रकारे फिक्स्ड असेट आहे, हा काही खर्च नाही. हा खर्च नाही आहे तरीसुद्धा तुम्ही तो खर्च जाहिरातीमध्ये इन्क्लूड केलेला आहे, ओके. म्हणजे ॲक्च्युली ती असेट आहे पण तुम्ही खर्च म्हणून दाखवताय, त्यामुळे ही जे काही खर्च दाखवला हा चुकीचा खर्च आहे म्हणून तो करायचा डिसअलाउड. साधा सिंपल आहे की मुळात हा खर्चच नाही आहे. तर हे जे 2000 खर्च केलेत बोर्ड लावण्यासाठी, बोर्ड लावणं हा फिक्स्ड असेट सारखा खर्च आहे, फिक्स्ड असेट आहे आणि आपण तो खर्च म्हणून दाखवतोय. त्यामुळे आपण केलेलं जे अकाउंटिंग आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे हा जो 2000 खर्च आहे तो खर्च कॅन्सल करायचा, रद्द करायचा, म्हणजेच तो डिसअलाउड करायचा. किती रुपये 2000 डिसअलाउड करायचे आणि तो खर्च कशात दाखवला आहे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट 2000 डिसअलाउड होईल. बघा मग इथं सेकंड पॉईंट दिला आहे, ॲडव्हर्टाइजमेंट कंसामध्ये परमनंट साइन बोर्डचा खर्च किती रुपये तर 2000 हे डिसअलाउड केले, बरोबर. हा झाला दुसरा खर्च. डिसअलाउड का केला तर कारण की तो जो काय बोर्डसाठी खर्च केलेला आहे तो खर्च हा फिक्स्ड असेट असल्यासारखा असतो. कारण एकदा ते बोर्ड लावले, परमनंट बोर्ड आहेत, कायमस्वरूपीचे बोर्ड आहेत, त्यामुळे ते 5-10 वर्ष तरी वापरले जातात. त्यामुळे तोच खर्च एका वर्षाचा नाही, 5-10 वर्षाचा खर्च आहे, जसं फिक्स्ड असेट आहे. त्यामुळे तो खर्च चुकीचा दाखवला आहे म्हणून तो रद्द केला, डिसअलाउड केला. दिस इज नेक्स्ट. नाव पुढचा पॉईंट बघा. पुढचा पॉईंट आहे आर-डी-डी किती रुपये केली आपण 8000. आर-डी-डीवर कोणतीही ॲडजस्टमेंट नाही. आता आर-डी-डी हा पॉईंट आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सुद्धा पाहिलेला आहे. आर-डी-डी म्हणजे काय, आर-डी-डी मीन्स रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स, करेक्ट. आर-डी-डी म्हणजे आपल्या जे काय कस्टमर्स आहेत, डेटर्स आहेत, डेटर्सकडून जे आपल्या बिझनेसला पैसे येणं असतात त्यापैकी काही पैसे बुडतील, ओके, अशी जर आपल्याला शंका असेल तर आपण तेवढ्या रकमेची आर-डी-डीची प्रोव्हिजन करतो, बरोबर. पण आर-डी-डी ही शेवटी अंदाजे केलेली असते. आर-डी-डी ही बिझनेसचीच आहे परंतु ती अंदाजे केलेली असते, म्हणून आर-डी-डी बिझनेसची जरी असली तरीसुद्धा ती डिसअलाउड केली जाते. नॉर्मल आपला रूल काय आहे तर बिझनेसशी रिलेटेड खर्च असेल तर तो आपण अलाउड करतो, बरोबर. आर-डी-डी बिझनेसचीच आहे त्यामुळे ती अलाउड केली पाहिजे, परंतु ती डिसअलाउड का केली जाते कारण आर-डी-डी ही आपण अंदाजे करतो आणि अंदाजे केलेले असते, ते काही ॲक्च्युअल नाही आहे आणि अंदाजे खर्च हे नेहमी डिसअलाउड म्हणजे रद्द केले जातात. त्यामुळे आर-डी-डी किती रुपयाची केली आपण 8000, ती डिसअलाउड केली जाते सगळीच्या सगळी. बघा इथं डिसअलाउडमध्ये आर-डी-डी किती रुपये तर 8000, तेवढी सर्व डिसअलाउड करायची. पुन्हा एकदा समजून घ्या, आर-डी-डी ही बिझनेसचीच असते परंतु ती अंदाजे केलेली असते. आर-डी-डी ही काय ॲक्च्युअल नाही आहे. कदाचित ते पैसे जे वाटतात आपल्याला पैसे बुडतील ते सगळे पण पैसे मिळू शकतात, बरोबर, किंवा तेवढे बुडू पण शकतात. अंदाज आहे की तेवढे पैसे बुडतील, ही अंदाजे असल्यामुळे आर-डी-डी ही नेहमी डिसअलाउड रद्द केली जाते. दिस इज आर-डी-डी. देन नेक्स्ट पुढचा पॉईंट काय बघा,
पुढचा खर्च आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन किती रेकॉर्ड केले आपण, तर 22,000 रुपये. आणि डेप्रिसिएशनवर प्रत्येक ठिकाणी ॲडजस्टमेंट असते. आपण डेप्रिसिएशन दाखवले 22,000. ओके. आणि ॲडजस्टमेंटमध्ये बघा काय सांगितले, ॲडजस्टमेंट नंबर 1, डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे डेप्रिसिएशन पाहिजे किती, तर 18,000 पाहिजे. म्हणजे इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे 18,000 पाहिजे. आणि आपण किती दाखवले बघा, तर आपण डेप्रिसिएशन लिहिले 22,000. पाहिजे होतं किती, 18,000. आपण किती लिहिले, तर आपण लिहिले 22,000. म्हणजे आपण 4,000 रुपये डेप्रिसिएशन हे एक्स्ट्रा लिहिले, एक्सेस लिहिलेलं आहे. बरोबर. डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स 18,000 पाहिजे होतं. आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 22,000 लिहिले, म्हणजे आपण 4,000 खर्च जादा लिहिला आहे. मग जो जादा खर्च आहे, जादाचा किती, 4,000 तेवढा करायचा, डिसअलाउड, रद्द करायचा. कारण तो आपण जादाच लिहिला आहे, चुकीचं आहे ते, म्हणून तो रद्द केला 4,000. मग बघा इथं लिहिलं आहे. पुढचा पॉईंट नेक्स्ट लाईनला डॅश करून डेप्रिसिएशन ब्रॅकेटमध्ये एक्सेस जेवढं जादाचं आहे तेवढंच रद्द केलं की ते अमाऊंट लिहिली बघा 4,000. 4,000 अमाऊंट कशी फाइंड आउट केली, तर इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे डेप्रिसिएशन पाहिजे होतं 18 आणि आपण किती लिहिले, तर 22. म्हणजे आपण 4,000 रुपये जादा लिहिले, तेवढं जादाचं फक्त डिसअलाउड केलं. बरोबर. हा पॉईंट झाला. पुढचा बघा, पुढचा खर्च आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची अमाऊंट किती आहे, तर ती अमाऊंट आहे 8,400. ओके. आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला टिक मार्क आहे, म्हणजे त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आता जर ॲडजस्टमेंट नसती तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा बिझनेसचा आहे का पर्सनल असतो, तर नॉर्मली आज विचार करायचा की बिझनेस चालवण्यासाठी हा खर्च होतो का. तर साधं सिंपल आहे. बिझनेसमध्ये जे एम्प्लॉईज असतात, जे सेल्समन असतात, त्यांना वस्तू विकण्यासाठी किंवा ऑफिसच्या कामासाठी इकडं तिकडं फिरावं लागतं, ट्रॅव्हलिंग करावं लागतं. त्यामुळे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा बिझनेसचाच खर्च आहे. बरोबर. आणि बिझनेसचे खर्च आपण अलाउड करतो. एकूण खर्च आहे 8,400, पण त्यावर ॲडजस्टमेंट काय सांगते बघा, शेवटचे ॲडजस्टमेंट वाचा. ॲडजस्टमेंट नंबर 4, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इन्क्लूड ₹1,400. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये 1,400 रुपये कशाचे आहेत, स्पेंट फॉर प्रायव्हेट ट्रिप. 1,400 रुपये खर्च हा प्रायव्हेट ट्रिपसाठी आलेला आहे. बरोबर. जो कोण बिझनेसचा ओनर आहे तो कोणत्या तरी प्रायव्हेट ट्रिपवरती गेला असेल, त्याची फॅमिली प्रायव्हेट ट्रिपवरती गेली असेल आणि त्याचा खर्च 1,400 रुपये आहे. आता आपण स्वतः किंवा आपले फॅमिली मेंबर जर आपण प्रायव्हेट ट्रिपला गेलो, नावातच सांगितले की ट्रिप ही प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट म्हणजे पर्सनल आहे आणि आपला नेहमीचा नियम की पर्सनल खर्च असेल तर तेवढा आपण रद्द करतो, डिसअलाउड करतो. किती रुपये तो खर्च प्रायव्हेट ट्रिपचा, तर तो आहे 1,400 रुपये. तो प्रायव्हेट आहे, पर्सनल आहे आणि सगळे पर्सनल खर्च करायचे डिसअलाउड. आणि कोणत्या खर्चामध्ये तो दाखवला आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये. त्यामुळे 1,400 रुपये ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस डिसअलाउड होतील. बघा मग इथं नेक्स्ट पॉईंट डॅश करून लिहायचा. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कंसामध्ये प्रायव्हेट ट्रिप किती रुपये, 1,400. ओके. जेवढा खर्च प्रायव्हेट कामासाठी केला आहे, पर्सनल कामासाठी केला आहे, तेवढा केला डिसअलाउड किती, 1,400. नेक्स्ट पुढचा बघा, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस नंतर पुढचा खर्च आहे स्टेशनरी. स्टेशनरीची अमाऊंट आहे 15,200. स्टेशनरीवरती काही ॲडजस्टमेंट नाही आहे. मग बघा सांगा, हा खर्च बिझनेससाठी असतो का पर्सनल, तर बिझनेस चालवण्यासाठी स्टेशनरीवरती खर्च करावा लागतो. बरोबर. बिझनेसमध्ये स्टेशनरीचा खर्च होतो, त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च आहे आणि बिझनेसचे खर्च करायचे अलाउड म्हणजे ते बरोबर आहेत. ओके. त्यामुळे तो खर्च इथं डिसअलाउडमध्ये येणार नाही. इथं फक्त जे रद्द करायचे, डिसअलाउड करायचे तेवढेच फक्त आपण घेतो. पुढे त्यानंतर पुढचा खर्च इन्शुरन्स. इन्शुरन्सचा खर्च 16,000. ॲडजस्टमेंट काहीही नाही. मग एवढंच बघायचं की हा खर्च बिझनेसचा आहे का पर्सनल. बिझनेसचा असेल तर अलाउड, पर्सनल असेल तर डिसअलाउड. आता इन्शुरन्स आपल्याला बिझनेसमध्ये बिझनेसची मशिनरी, बिझनेसची बिल्डिंग, बिझनेसचं फर्निचर याचा इन्शुरन्स काढावा लागतो. हा तोच इन्शुरन्स असणार. त्यामुळे इन्शुरन्स प्रीमियम पेड केला हा बिझनेसचाच खर्च आहे. बरोबर. आणि बिझनेसचा खर्च आहे म्हणजे तो अलाउड आहे. बरोबर. तिथं काही सांगितलेलं नाही आहे की हा कुठला खर्च आहे, पर्सनल आहे किंवा काय. त्यामुळे इन्शुरन्स बिझनेस चालवण्यासाठी इन्शुरन्स काढावा लागतो, त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च आहे. नेक्स्ट पुढचा खर्च आहे इंटरेस्ट ऑन लोन. आपण लोन काढले त्याच्यावरचं व्याज किती आहे, 12,500. आता हे लोन ॲडजस्टमेंट काही नाही आहे. लोन कशासाठी काढले माहीत नाही, म्हणजे आपण असं अज्युम करूया की लोन इज टेकन फॉर बिझनेस पर्पज अँड देअर फॉर इंटरेस्ट ऑन सच बिझनेस लोन इज ट्रीटेड ॲज अ बिझनेस एक्सपेंडिचर.
एक्झाम्पलमध्ये फक्त एवढंच सांगितलं आहे की आपण कर्ज काढलं आहे, त्या कर्जावरचं व्याज 12,500 आहे. ओके, पण ते कर्ज कशासाठी काढलं आहे, बिझनेससाठी का पर्सनल कामासाठी हे सांगितलेलं नाही. मग आपण असं अझम्पशन करायचं की कर्ज बिझनेससाठी काढलं असणार, त्यामुळे त्याच्यावरचं व्याज हा बिझनेसचाच खर्च आहे आणि आपण सगळे बिझनेसचे जे खर्च असतात ते आपण अलाउड करतो. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट अँड लास्ट पुढचा आणि शेवटचा खर्च काय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बिझनेसचा जो ओनर आहे, कोण ओनर आहे बघा इथं, मिस्टर विवेक. त्याचं जे काही कॅपिटल आहे त्याच्यावरती त्याला व्याज दिलं. किती रुपये व्याज दिले बघा, तर 13,000 रुपये. 13,000 व्याज दिलं. बरोबर. मग आता इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे बिझनेसचा जो कोण ओनर असतो त्याला व्याज देता येतं का, तर आन्सर इज नो. Okay, according to Income Tax Act, the owner of the business is not entitled to get interest on capital and salary. बिझनेसच्या ओनरला त्याच्या कॅपिटलवरती व्याज द्यायचं नसतं, त्याला सॅलरीसुद्धा द्यायची नसते. आणि जर त्याला सॅलरी पेड केली, जर त्याला कॅपिटलवरती व्याज पेड केलं तर ते दोन्हीही पूर्णपणे डिसअलाउड केले जातात. ते डिसअलाउड का करायचे, कारण की वर्षाच्या शेवटी जो प्रॉफिट होणार आहे तो शेवटी त्या एकट्या ओनरलाच मिळणार आहे. बरोबर. त्यामुळं सेपरेट त्याला पगार दिला जात नाही, सॅलरी पेड करायची नाही, त्याला त्याच्या कॅपिटलवरती व्याजसुद्धा द्यायचं नाही. आणि जर दिलं तर ते डिसअलाउड करायचं असतं. त्यामुळं बिझनेसच्या ओनरला सॅलरी पेड केली, बिझनेसच्या ओनरला त्याच्या कॅपिटलवरती व्याज पेड केलं. किती पेड केले, 13,000. तर तेवढे ते डिसअलाउड करायचे. म्हणून बघा इथं नेक्स्ट लाईनला डॅश करून इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती रुपये, 13,000 रुपये. ओके, हा लास्ट पॉईंट झाला. बघा P&L अकाउंटचे डेबिट साईड सगळे संपलेले. नेट प्रॉफिट आपण अगोदरच घेतलेला आहे. हे सगळे खर्च आपण जे डिसअलाउड केले ते पहिल्या कॉलमला लिहिले, त्याखाली रे सोडून ह्या सगळ्या एक्सपेन्सेसची बेरीज आउटर कॉलमला घेतली. किती आउटर कॉलमला बेरीज झाली, 36,400. सुरुवातीचा आपला नेट प्रॉफिट होता 1,58,000. त्यात हे 36,400 काय करायचे, ॲड करायचे. मग 1,58,000मध्ये 36,400 ॲड केले, टोटल रेषेच्या खाली घेतली. किती आली, 1,94,400. बरोबर. आपण सुरुवातीला जे एक्सपेन्सेस डिसअलाउड करायचे होते बघा, जे एक्सपेन्सेस आपल्याला डिसअलाउड करायचे होते ते आपण ॲड केलेले आहेत. एक्सपेन्सेस ॲड केले, त्याच्या विरुद्ध आता इन्कम्स करायचे लेस. म्हणून एक ओळ जागा सोडून हेडिंग द्यायचं, लेस इन्कम्स डिसअलाउड. एक्सपेन्सेस ॲड केले, एक्सपेन्सेसच्या विरुद्ध इन्कम्स काय करायचे, तर लेस करायचे. आता इन्कम्स डिसअलाउड, जे इन्कम डिसअलाउड करायचे, रद्द करायचे, तेवढेच फक्त इथे लिहायचे. मग आता आपण इन्कम बघूया. ही P&L अकाउंटची क्रेडिट साईड आहे. ओके, दिस इज द क्रेडिट साईड ऑफ P&L अकाउंट. आणि क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण जे इन्कम्स आहेत ते सर्व इन्कम इथं लिहिलेले आहेत. एक एक इन्कम बघूया. त्याच्यावर ॲडजस्टमेंट इन्कमवर एकसुद्धा नाही आहे. बघा, पहिले इन्कम काय, तर ग्रॉस प्रॉफिट किती रुपये, 4,20,000. आपण एवढंच बघायचं की हे जे इन्कम आहे हे बिझनेस करून कमवलं आहे का. तर आपल्याला माहिती आहे की ग्रॉस प्रॉफिट हा बिझनेस करूनच कमवलेला असतो, म्हणजे हे बिझनेसचं इन्कम आहे. आणि बिझनेसचं इन्कम असेल तर ते अलाउड आहे, ते बरोबर आहे. बरोबर. आपल्याला इथं कोणते इन्कम लिहायचे, जे इन्कम आपण डिसअलाउड करणार आहोत, रद्द करणार आहोत, तेवढेच फक्त लिहायचे. पहिलं इन्कम जे आहे ग्रॉस प्रॉफिट हे बिझनेसचं आहे आणि बिझनेसचं आहे म्हणजे ते अलाउड आहे. पुढे नेक्स्ट इन्कम काय बघा, कमिशन किती मिळाले, तर 42,000. एवढंच पाहायचं की बिझनेस करून हे इन्कम मिळवलं आहे का. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे बिझनेस चालवताना कमिशन पेड पण करावं लागतं, तसं कमिशन मिळतं सुद्धा. त्यामुळे कमिशन हे बिझनेसशीच रिलेटेड इन्कम आहे आणि बिझनेसशी रिलेटेड इन्कम असल्यामुळे बिझनेसचे इन्कम हे नेहमी अलाउड केले जातात. बरोबर. त्यामुळे हे अलाउड आहे, बरोबर आहे. नेक्स्ट इन्कम इज सन्ड्री इन्कम. सन्ड्री इन्कम मीन्स किरकोळ इन्कम. बिझनेस करून किरकोळ इन्कम किती मिळाले, तर 4,200. बरोबर. हे सन्ड्री इन्कम आहे. सन्ड्री इन्कम, मिसलेनियस इन्कम, सन्ड्री रिसीट हे बिझनेसचे छोटे छोटे इन्कम्स आहेत, त्यामुळे हे बिझनेसचंच इन्कम आहे. बरोबर. सन्ड्री इन्कम किरकोळ इन्कम आहे, हे बिझनेसचंच इन्कम आहे आणि बिझनेसचे इन्कम आपण अलाउड करतो, त्यामुळे हे बिझनेसचं इन्कम आहे, अलाउड आहे. त्यामुळे तिन्ही अलाउड झाले. पुढे नेक्स्ट इन्कम इज इंटरेस्ट फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट केली होती त्याच्यावरती व्याज किती मिळाले, तर व्याज मिळाले 35,000 रुपये.
आपण एवढंच बघायचं की हे जे व्याज मिळालं हे बिझनेस करून कमवलं आहे का. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा लक्षात घ्या की व्हेनेवर एनी बिझनेस गेट्स द इंटरेस्ट or gets the dividend, then this interest income, this dividend income is obtained from the investment. ज्या वेळेला बिझनेसला व्याज मिळतं, ज्या वेळेला बिझनेसमनला डिव्हिडंड मिळतो, हे डिव्हिडंडचं इन्कम, हे इंटरेस्टचं इन्कम, हे गुंतवणुकीवरती इन्कम मिळतं. शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर डिव्हिडंड मिळतो, बरोबर. बँकेमध्ये एफ.डी केली तर इंटरेस्ट मिळतं, डिबेंचरमध्ये गुंतवणूक केली तरीसुद्धा इंटरेस्ट मिळतं, पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावर इंटरेस्ट मिळतं. नॉर्मली आपल्याला जे काही इंटरेस्ट मिळतं, जे काही डिव्हिडंड मिळतो तो आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती, गुंतवणुकीवरती मिळतो, बरोबर. त्यामुळं हे जे काही व्याज मिळालं आहे, किती रुपये आहे बघा, 35,000, हे आपल्या गुंतवणुकीचं इन्कम आहे, इन्व्हेस्टमेंटचं इन्कम आहे. बिझनेस करून व्याज मिळत नाही, लक्षात ठेवा. ओके, बिझनेस चालवून आपल्याला व्याज मिळत नाही, बिझनेस चालवून आपल्याला डिव्हिडंडसुद्धा मिळत नाही. आपल्याला व्याज कधी मिळतं, आपल्याला डिव्हिडंड कधी मिळतो, तर आपण गुंतवणूक केली की त्याच्यावरती आपल्याला त्या गुंतवणुकीवरती व्याज मिळतं, त्या गुंतवणुकीवरती आपल्याला डिव्हिडंड मिळतो. त्यामुळं हे जे काही आपल्याला व्याज मिळाले किती, 35,000, हे गुंतवणुकीचं इन्कम आहे, हे बिझनेसचं इन्कम नाही. आणि बिझनेसचं इन्कम नाही त्यामुळे ते करायचं डिसअलाउड. त्यामुळं हे जे काय 35,000 व्याज मिळाले हे बिझनेसचं इन्कम नाही आहे, त्यामुळे हे डिसअलाउड करा. म्हणून बघा इथं डिसअलाउडमध्ये पहिलेच दिले डॅश करून इंटरेस्ट फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, अमाऊंट पहिल्या कॉलमला किती, 35,000 रुपये. हे इन्व्हेस्टमेंटवरचं इन्कम आहे, गुंतवणुकीचं इन्कम आहे, हे बिझनेसचं इन्कम नाही. बिझनेस करून व्याज मिळत नाही त्यामुळे हे बिझनेसचं नाही आहे म्हणून केलं डिसअलाउड. आणि शेवटचा इन्कम बघा, गिफ्ट फ्रॉम फ्रेंड, मित्राकडून गिफ्ट मिळालं किती रुपयाचं, 2,900. आपल्या मित्र आहे, फ्रेंड आहे, आपला फ्रेंड असेल, आपले पेरेंट्स असतील, आपले रिलेटिव्ज असतील, हे आपलं पर्सनल आहे. आपल्याला कुणाकडून गिफ्ट मिळालं तर ते गिफ्ट आपलं पर्सनल असतं आणि आपण नेहमी काय करतो, पर्सनल असेल तर ते डिसअलाउड करतो. आपल्याला पेरेंट्सकडून गिफ्ट मिळालं तरी ते पर्सनल आहे, आपल्याला रिलेटिव्सकडून गिफ्ट मिळालं, गिफ्ट मिळणं ही पर्सनल गोष्ट आहे आणि पर्सनल ह्या नेहमी डिसअलाउड केल्या जातात, रद्द केल्या जातात. त्यामुळे ते डिसअलाउड होईल किती रुपये बघा, तर 2,900 रुपये एवढे ते डिसअलाउड करायचे आहेत. ओके, बघा मग इथं डिसअलाउडमध्ये डॅश करून गिफ्ट फ्रॉम फ्रेंड, अमाऊंट पहिल्या कॉलमला किती, 2,900. बघा क्रेडिट साईडचे सर्व पॉईंट झालेले आहेत. ओके, क्रेडिट साईडचे जे काही पॉईंट्स होते ते सर्व झाले, चारही ॲडजस्टमेंट आपल्या वाचून झालेल्या आहेत. ओके, त्यामुळं आता हे जे दोनच इन्कम डिसअलाउड केले त्याखाली रेश सोडून बेरीज त्याची बाहेर घेतली, दोन्हींची बेरीज बाहेर किती आली, 37,900. आपली वरती टोटल किती आली होती, 1,94,900. त्यातून हे 37,900 काय करायचे तर हे इन्कम लेस करायचे आहेत आपल्याला. म्हणून 1,94,400मधून हे 37,900 वजा केले, वजाबाकी खाली घेतली रेषेच्या खाली, ती किती आली, 1,56,500. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम बिझनेस. ओके, इन्कम फ्रॉम बिझनेस, या बिझनेसचं इन्कम किती आलं, 1,56,500. म्हणजे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी, इन्कम टॅक्स चार्ज करण्यासाठी या बिझनेसचं इन्कम 1,56,500 आहे. म्हणजे एवढं ह्या बिझनेसचं इन्कम आहे, याच्यावरती या बिझनेसला टॅक्स पेड करावा लागेल. किती इन्कम आलं आहे, 1,56,500. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे ही सुरुवातीलाच लिहिलं आहे बघा, त्यांचं इन्कम दाखवलं होतं किती, प्रॉफिट किती दाखवलं होता, 1,58,000. हा नेट प्रॉफिट होता. पण इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे जे आपण कॅल्क्युलेशन केलं त्याप्रमाणे ह्या बिझनेसचं इन्कम किती आलं तर 1,56,500. Okay, so that's it with this example. You should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will see another example on the computation of income from business. So thank you very much.